ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय वळण घेणारा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. स्वप्नात नाही तर सत्यात प्रियाची एक चूक खूप महागात पडून आता अर्जुनसोबत लग्न करायला निघालेल्या प्रियाने गोरेबाईच्या हातातून अखेर कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल मिळवताच आता प्रिया ही पुन्हा मोठ्या दिमाखाने पूर्णाईसमोर येऊन आता पूर्णाईला अखेर ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल दाखवते. आणि जेव्हा आता पूर्णाईसमोर अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य येते त्यावेळेस आता रागाच्या रुद्रावताराने पिसाळलेली पूर्णाई तिसरा डोळा उघडून एका झटक्यात आता सायलीला घराच्या बाहेर ढकलते. पण त्याच वेळेस आता दिव्याईसमोर पूर्णाई सायलीला ढकलून देत असताना एकच मोठा चमत्कार होतो आणि सायली लगेचच खाली पडून सायलीचे पाय पूर्णाईसमोर उलटे होतात आणि त्या क्षणी पूर्णाईचे डोळे सायलीपत्राने दिपून जातात आणि खऱ्या सत्याचा आता पूर्णाईसमोर मोठा उलगडा होतो. आणि त्याच वेळेस आता सायलीच्या पायातील ते तुळशीपत्र बघून मोठ्या सत्याचा भयानक खुलासा पूर्णाईसमोर कसा होतो आणि ते तुळशीपत्र आता समोर येतात सायली ही तन्वी असल्याची दुसरा संकेत आता पूर्णाईला मिळून पूर्णाई आता प्रियाच्या हातातील ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल कशी चुलीत घालते आणि सायलीला प्रेमाने कशी आपली नात सून बनवते हे आता या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यामध्ये आता प्रियाने गोरेबाईला हाताशी धरून अर्जुनच्या ऑफिसमधून सगळ्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या फायली तिला दाखवायला सांगितलेले असतात. पण आता इकडे गोरेबाई जेव्हा सकाळी लवकर ऑफिसमध्ये येते तेव्हा अर्जुनच्या केबिनमध्ये येत गोरेबाई आता त्या सर्व फाईल बघत असताना अर्जुन गोरेबाईला रंगेहात पकडतो आणि आता नाविलाजाने गोरेबाईच्या हाताला काहीच मिळत नसते. इकडे आता गोरेबाई ही प्रियाला फोन करते तेव्हा प्रिया म्हणते की मिळाली की गोरेबाई फाईल. तेव्हा गोरेबाई म्हणते की फाईल तर सोडा पण त्या फाईलचा वास देखील माझ्या हाताला लागला नाही कारण अर्जुन सर केबिनमध्ये आले आणि त्यांनी मला मोठी धमकी दिली. तेव्हा आता ती फाईल बाहेर काढण्यासाठी खूप मोठी रिस्क आहे आणि त्यासाठी तुम्हाला डबल पैसे मोजावे लागेल. तर आता प्रिया म्हणते की मी तुला तिप्पट पैसे देते गोरेबाई, काहीही करून त्या सगळ्या फाईली मला आणून दे. तर आता गोरेबाई पुन्हा मोठी रिस्क घेऊन ती फाईल शोधायला आता सज्ज झालेली असते. इकडे आता तन्वी ही अर्जुन बरोबर लग्नाची स्वप्न बघत असते. काहीही करून सायलीला घराबाहेर काढून आपल्याला अर्जुनसोबत लग्न करायचेच हा आता प्रियाने निर्धार केलेला असतो. इकडे मात्र आता अर्जुनचं आपल्यावरती प्रेम नाही हे आता सायलीच्या लक्षात आलेले असते आणि त्यामुळे आता सायलीला खूप वाईट वाटून सायली आता ते सगळं आता कुसुमताईला सांगून कुसुमताईच्या मिठीत रडलेली असते. सायलीने कुसुमला सांगितलेले असते की कुसुमताई नकळतपणे मी अर्जुन सरांच्या प्रेमात पडले पण अर्जुन सरांचं माझ्यावर प्रेमच नाही आणि हे माझ्या लक्षात यायला हवं होतं आणि ते त्यांनी मला लक्षात आणून दिलं. सायली म्हणते की उगाचच मी माझी पायरी ओळखून वागायला हवं होतं. तेव्हा आता सायली देखील कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या सत्याने अर्जुनसोबत आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे जेवढे रिलेशन आहे त्याप्रमाणे वागायला लागलेली असते. सायलीने विचार केलेला असतो काहीही करून मला अर्जुन सरांच्या आणि माझ्यामध्ये आता अंतर हे ठेवावेच लागेल. इकडे आता अर्जुनने देखील आता सायलीला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे रूल्स आणि त्याची सर्व आठवण करून दिलेली असते कारण आता अर्जुनला भीती असते की आपण जर सायलीच्या जवळ गेलो आणि आपल्या मनातील प्रेम जर सायलीला समजले तर कॉन्ट्रॅक्टच्या अगोदरच सायली हे घर सोडून जातील. त्यामुळे आता अर्जुनच्या मनात मोठा गैरसमज झालेला असतो. इकडे मात्र आता ऑफिसमध्ये आलेल्या अर्जुनची कुसुम भेट घेते आणि आता कुसुमच्या सुद्धा ते सर्व लक्षात येऊन कुसुम ही अर्जुनला वचन मागते. तर आता कुसुमने सांगितलेले असते की सायलीने तुझ्यासोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केली पण सायलीला ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज महागात पडणार नाही असं तुला वागावं लागेल असे आता अर्जुनने देखील कुसुमला वचन दिलेलं असतं. अर्जुन म्हणतो की कॉन्ट्रॅक्टमध्ये जे काही रूल्स आणि नियम असतील ना ते सर्व त्याप्रमाणेच घडणार आहे कुसुमताई, तुम्ही काही काळजी करू नका. त्यावेळेस आता कुसुमला देखील अर्जुनच्या मनात सायलीविषयी काहीच नाही आहे याची खात्री झालेली असते.
त्यामुळे आता कुसुम ही सायलीला फोन करून सर्व ऑफिसमध्ये घडलेली हकीकत सांगते. कुसुम म्हणते की अगं त्या चिडक्या बिब्याचं खरोखर तुझ्यावरती प्रेम नाही आहे. आज मी ऑफिसमध्ये आले होते आणि त्याला जाबही विचारला, पण त्याच्या मनात तुझ्याबद्दल फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेज एवढेच रिलेशन आहे. आणि मी सुद्धा माझ्या सायलीला हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज महागात पडणार नाही, असं तुला वागावे लागेल असे त्याच्याकडून वचन घेतलं. हे आता कुसुमताई सायलीला सांगते आणि सायलीला खूप अजून वाईट वाटून मोठा धक्का बसलेला असतो. सायली विचार करते की आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपायला आलंय, तेव्हा आता आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजप्रमाणेच वागून या घरातून वास्तव सत्याची जाणीव होऊन निघायला हवं. तर आता त्याच वेळेस इकडे बेडरूममध्ये मोठी घटना घडलेली असते आणि आता सायली ही त्यामुळे कॅलेंडरमध्ये प्रत्येक दिवस आता मार्क करून अर्जुनला त्याची आठवण करून देत असते. तेव्हा आता ते कॅलेंडर बघताच आणि सायलीने ती दिवसाची मार्किंग केलेली बघताच अर्जुनच्या काळजात धस्स होत असते आणि आता अर्जुनचे सुद्धा स्वतःकडे लक्ष नसते. आणि त्याच वेळेस अखेरीस इकडे प्रियाने कामाला लावलेल्या गोरेबाईला अखेर ऑफिसमधून म्हणजे अर्जुनच्या केबिनमधून ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल मिळालेली असते आणि ती फाईल आता गोरेबाईने प्रियाला दिलेली असते. ती फाईल बघताच इकडे प्रियाला मोठा आनंद झालेला असतो. तिप्पट पैशाच्या लोभाने गोरेबाईने अखेर मोठी रिस्क घेऊन अर्जुनच्या केबिनमधून अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची ती फाईल शोधून प्रियाला दिलेली असते. त्यामुळे आता प्रियाचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो. प्रिया म्हणते की आता मला अर्जुनची बायको आणि सुभेदारांची सून होण्यापासून कोणीच अडवू शकत नाही आणि ताबडतोब प्रिया आता ती फाईल घेऊन सुभेदारांच्या दारात पोहोचलेली असते. तर आता फाईल घेऊन लगेच आता प्रिया ही पूर्णाई समोर येते आणि म्हणते की पूर्णाई, या घरात तुला काहीही स्थान नाही, प्रत्येकजण तुझ्या डोळ्यात धूळ फेकून जगतोय. तेव्हा लगेचच पूर्णाजी प्रियाला म्हणते, काय झालं प्रिया, नीट सांग, आणि आता मला तुझ्यावरती विश्वास देखील राहिलेला नाही. तेव्हा आता प्रिया म्हणते की पूर्णाई, नको ठेवू तू माझ्यावरती विश्वास, पण या फाईलवरती तर तू विश्वास ठेवणार आहेस ना. तर लगेचच पूर्णाई म्हणते की आता काय आणलं या फाईलमध्ये तू. प्रिया म्हणते की अगं त्यावेळेस मी तुला तळतळीने सांगत होते की अर्जुन आणि सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे म्हणून, पण तू त्यावेळेस ऐकलं नाही आणि आज मी तुझ्याकडे पुरावाच घेऊन आले. असे म्हणत आता पूर्णाईला प्रिया ही ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल दाखवते आणि आता ती फाईल बघताच पूर्णाईला मोठा धक्का बसलेला असतो आणि खरोखर अर्जुन आणि सायलीने आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं हे सत्य आता पूर्णाईसमोर आलेलं असतं आणि त्यामुळे ते कागद वाचून पूर्णाजीच्या कानातून धूर निघालेला असतो. पूर्णाईचे डोळे लालबुंद झालेले असतात आणि त्या क्षणी आता इकडे प्रियाच्या चेहऱ्यावरती हसू आलेलं असतं. प्रिया विचार करते की अखेर या म्हातारीला आपण फाईल शोधून दाखवण्यात यशस्वी झालो आणि आता आपला या सुभेदाराच्या घरातील सून होण्याचा मनसुबा आता पूर्ण होणार आहे आणि आता होणार ती सायलीची हकालपट्टी, असा आता विचार प्रियाने केलेला असतो. प्रिया म्हणते, बघ ना पूर्णाई, आता तू काय करणार आहेस. अगं फक्त मीच प्रामाणिकपणे तुझ्याशी वागते, बाकी घरातील सर्वजण तुला कसे अंधारात ठेवून फायदा उचलतात तुझा बघ आता. तर आता लालबुंद डोळे झालेली पूर्णाई रागाने मोठ्याने अर्जुन आणि सायलीला बाहेर बोलावते. पूर्णाईचा तो मोठा आवाज ऐकून विमल, कल्पना सर्वजण बाहेर आलेले असतात. त्याचबरोबर आता पिसाळलेली पूर्णाई अर्जुनला म्हणते की खोटारड्या, आजपर्यंत तू माझ्याशी खोटं बोलत आला आणि या खोट्या मुलीला खोटं लग्न करून माझ्या या घरात घेऊन आलास. तुला काही वाटतं का रे अर्जुन. पण वेळीच तन्वीने माझे डोळे उघडले आणि हे बघ तुझ्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा पुरावा माझ्या हातात आला आहे. तेव्हा आता ते ऐकून आता अर्जुन आणि सायलीला मोठा धक्का बसलेला असतो. क्षणी आता पूर्णाई म्हणते की सायली, बघतेच काय, तुझे कपडे बॅगमध्ये भर आणि बॅग घेऊन आत्ताच्या आत्ता चालती हो. तर आता लगेचच विमल आणि कल्पना ते सर्वजण बघून अवाक झालेले असतात. पूर्णाईचा तो रुद्रावतार, पूर्णाजीचे ते लालबुंद मोठे डोळे आणि तो तिसरा डोळा उघडून पूर्णाई पुन्हा सायलीला म्हणते की थांब सायली,
तुझी बॅग मी तुला नंतर पाठवते, आत्ताच्या आत्ता तू माझ्या डोळ्यासमोर चालती हो, असे म्हणत आता पूर्णाई सायलीला जोराने सुभेदारांच्या दरवाजाकडे ढकलून देते आणि त्या क्षणी आता सायली ही तोंडावर पडते. सायलीचे मागचे पाय आता तळवे वर झालेले असतात आणि त्या क्षणी देवी आईसमोर पडलेल्या सायलीच्या तळपायातील ते तुळशीपत्र अखेर पूर्णाजीच्या डोळ्यासमोर आलेले असतं. तुळशीपत्राच्या पाण्याने आता पूर्णाईचे डोळे दिपून गेलेले असतात आणि त्या क्षणी मोठा चमत्कार होऊन देवी आईसमोर सायलीच्या पायातील तुळशीपत्र पूर्णाईसमोर येऊन खऱ्या सत्याचा आता देवी आईने पूर्णाईला मोठा संकेत दाखवलेला असतो आणि त्या क्षणी दुधाचे दूध पाण्याचे पाणी होऊन पूर्णाई पटकन पळतच येऊन सायलीचे ते पाय बघते आणि पटकन सायलीला उठवत म्हणते की तन्वी, अगं हे तुळशीपत्र तन्वीचं आहे, म्हणजे सायली तूच खरी माझी तन्वी आहे की काय. त्याच वेळेस आता इकडे कल्पनाला देखील मोठा अचंबा वाटलेला असतो आणि देवी आईने मोठा चमत्कार करून सायली हीच तन्वी आहे याची आता पूर्णाई, कल्पना आणि सर्व सुभेदारांना ग्वाही दिलेली असते. त्याच वेळेस आता राग येऊन तिसरा डोळा उघडून कल्पना प्रियाला म्हणते की आता प्रिया, तुझी फाईल तू तुझ्या चुलीत घालून ये आणि आत्ताच्या आत्ता या घरातून चालती हो, असे म्हणत आता कल्पनाने प्रियाची हकालपट्टी केलेली असते आणि त्या क्षणी आता अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा जाळ झालेला असतो आणि स्वतःच्याच हाताने प्रियाने आता पूर्णाईला ती फाईल दाखवून स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतलेला असतो आणि पूर्णाईसमोर आलेले असते ते तन्वीचे म्हणजे सायलीच्या पायातील तुळशीपत्राचे सत्य. तर आता पूर्णाई काय करणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.